गुड आफ्टरनून, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आमचा चुलत भाऊ आज लंचसाठी घरी आलेला. लंच झाल्यानंतर मी त्याच्याबरोबर शेतामध्ये गेले होते आणि तुम्हाला शेतातले काही व्ह्यू दाखवते. तर ह्या बकऱ्या आहेत ज्या दिवसभर चरण्यासाठी बाहेर असतात. सो त्यांना पप्पा घेऊन जातात बकरी चरण्यासाठी. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना फक्त आम्ही आवाज दिला आणि ते लगेच बकऱ्या इकडे सगळ्या आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त आहेत, छोटे छोटेच आहेत पण छान आहेत. त्याच्यानंतर मग इकडे माझा भाऊ आहे, तो आता गाईंचं दूध काढण्याची वेळ झाली पण त्याच्या आधी त्यांना चारा द्यावा लागतो. सो तो चारा तो त्यांना दिला. त्याच्यानंतर चारा वगैरे देऊन त्यांनी एक एक गाई इकडे आणली दूध काढण्यासाठी. तो घेऊन आला होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी प्रत्येक गाईला बांधलं आणि त्याच्यानंतर मग तो दूध काढायला घेऊन गेला गाईंसाठी. त्याच्यानंतर मला सांगा की हा पक्षी कुठला आहे आणि ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात. मला ह्याचं नाव खरंच आठवत नाही आहे. सो जर तुम्हाला कोणाला हा आठवत असेल की हा प्राणी काय आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा की ह्याला एक्झॅक्टली तुम्ही काय म्हणता. आणि त्याच्यानंतर हा माझा जो भाऊ आहे त्याने गाईंचं दूध काढण्यासाठी तो हे बसला होता. पण आजकाल मशीनची टेक्नॉलॉजी पण आली आहे. सो ऑलमोस्ट म्हणजे मशीननी पण तेवढाच वेळ लागतो जेवढं आपण हाताने करतो ना, तेवढंच मशीनीलाही वेळ लागतो. पण एक आहे की ते लवकरात लवकर होतं. सो इकडे त्याचं मग एका साईडला त्याचं ते काम चालू होतं. ते काम झाल्यानंतर त्याचं हे दूध वगैरे काढून झालं. त्यानंतर त्यांनी ते जे डब्बे आहेत दुधाचे ते सगळे भरून ठेवले. हे बघा, ह्या इकडे सगळ्या बकऱ्या आलेल्या आहेत, त्यांचा चारा वगैरे खाऊन झाला. कशी आहे आमची फॅमिली बघा. ही सगळ्या बकऱ्या आहेत. हा त्यांचा शेड आहे. त्यांच्या शेडमध्ये ते मस्त त्यांचं खाऊन पिऊन झालं ना, ते बरोबर इकडे येतात. त्यांचं जे काही पाणी वगैरे प्यायचं असतं, पाणी वगैरे पिऊन ते बरोबर आपल्या आपल्या शेडमध्ये जाऊन बसून जातात त्या बकऱ्या. त्याच्यानंतर हे बघा, आम्हाला हे फायटर कोंबड्या नाही आहेत पण या फायटरपेक्षा पण कमी नाही आहेत. मस्ती त्यांची इतकी जोरात चालू होती की काही विचारूच नका. इतकी जोरात त्यांची फायटिंग चालू होती, म्हणजे बघायला छान वाटतं. म्हणजे शेतामधलं वातावरण कसं असतं, जर पक्षी असेल, असे जनावर असेल, मस्त मी तर एन्जॉय करते कारण मला इकडे खूप आवडतं. त्याच्यानंतर मग ही जी गाई होती तिला आत्ताच जस्ट पिल्लू झालं होतं. म्हणजे आत्ता म्हणजे ऑलमोस्ट भरपूर दिवस झाले. त्याच्यामुळे तिला मशीन नव्हती लावली. सो मग माझ्या भावाने त्याचं ते गाईचं दूध तो हाताने काढायला त्याने सुरुवात केली होती. म्हणजे जेवढा मशिनीला वेळ लागतो ना, तेवढाच वेळ गाईच्या म्हणजे ह्याने पण तेवढाच वेळ लागतो. हाताने पण तीच मेहनत आहे आणि मशिनीने पण तीच मेहनत आहे. पण खरंच बघा, ही किती मेहनत करावी लागते एका गोष्टीमागे. आपण शहरात बसून फक्त विचार करतो, पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कळतं की प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या मागं काही ना काही कष्ट आहे. तर हे असतं आपलं लाईफ असतं. हे गावाकडचं जे जीवन असतं हे खरंच खूप दिसताना बाहेरून खूप छान दिसतं, पण त्याच्या मागं जे काही कष्ट असतात ते खरंच खूप असतात. ओके, त्याच्यानंतर एका साईडला धारा काढणं चालू होतं. जशा जशा धारा काढून ज्या ज्या गाईचं होत होतं तिकडून तोपर्यंत पप्पा प्रत्येक एक एक गाई नेऊन जिच्या तिच्या जागी, ॲक्च्युली त्यांचा गोठा थोडासा लांब होता, मग त्यांच्या त्यांच्या जागी नेऊन ती प्रत्येक गाय नेऊन ते बांधत होते. इकडेच भावाचं अजून धार काढणं चालूच होतं. जशी जशी गाय होती तसे तसे ते घेऊन ते चालले होते आणि प्रत्येक गायीची आहे ती योग्य त्या म्हणजे ज्याच्या त्याच्या जागी त्यांनी ती बांधायला सुरुवात केली. सो एक एक जाऊन ते त्यांना मदत करत होते कारण त्यांच्या घरी कोणीच नव्हतं, आज सर्वजण गेले होते. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि असं डिनर करून संपवला दिवस. थँक्यू.